याचा मागील हेतू. आपण गंगापूजनच्या निमित्ताने इथं जमलो आहोत. चारधाम यात्रा म्हणजेच हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहेत. ते म्हणजे बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री व यमुनोत्री. जीवनातील चार धाम व्हावं असं अनेकांचं स्वप्न असतं. एकदा काशी विश्वनाथचं दर्शन व्हावं आणि जीवन कृतार्थ व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. आणि आज माझ्या आजीचे ते स्वप्न पूर्ण झाले. मला माझ्या आजीबद्दल म्हणजे मी जिला आई म्हणते तिच्याबद्दल थोडं बोलावं वाटतं. आजीशिवाय संस्कार नाही, आजोबांशिवाय संघर्ष नाही, आजीशिवाय घराला घरपण नाही आणि आजोबांशिवाय आयुष्याला अर्थ नाही. मला माझ्या आजीचे प्रेम मिळाले आणि अजूनही मिळतच आहे. माझी आजी म्हणजे काही आमच्या कुटुंबाचा एक आधारस्तंभ आहे. आजोबा गेल्यानंतर सुद्धा तिने हा आधार दिला व सांभाळला सुद्धा. मला माझ्या आजोबांबद्दलही बोलायला आवडेल. माझ्या आजोबांनी स्वतःचं जग शून्यातून निर्माण केलं, काबाड कष्ट केले, त्यांच्या मुलांना उत्तम संस्कार व शिकवण दिली आणि आज त्यांच्यानंतर माझे मामा ते छान पद्धतीने सांभाळत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की ते असंच पुढे नेत राहणार. मला माझ्या आईला बघून दोन ओळी आठवल्या. माझे आईसारखे दैवत साऱ्या जगात नाही, म्हणून श्रीकरांच्या नंतर शिकणे आई. आई म्हणजे देव पृथ्वीवरचा, आई म्हणजे साठा सुखाचा, आई म्हणजे मैत्रीण गोड, आई म्हणजे मायेची ओढ. असं म्हटलं जातं की देव या स्वतः या पृथ्वीवर येऊ शकत नाही, म्हणून त्यांनी आईला या जगात पाठविले. आई म्हणजे देवाचं दुसरं रूप. आजच्या इंटरनेटच्या जगात आपला आईसोबत जास्त संवाद होत नाही. सोशल मीडियावर आपण एवढे गुंतून गेलो आहोत की आपला आईसोबत बोलायला जास्त वेळ होत नाही. मदत डेला नुसता आईसोबत फोटो पोस्ट केल्याने आईविषयी प्रेम सिद्ध होत नाही, तर आईला वेळोवेळी केलेली मदत, आईला दिलेले प्रेम आणि आईसोबत बोललेले ते 4 शब्द हेच आईसाठी मोठं गिफ्ट असेल. शेवटी ओळखमध्ये आईसाठी काय काय लिहू, आईसाठी कसे लिहू, आईसाठी पुरतील तेवढे शब्द नाही कुठे, आईवरती लिहिण्या इतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे. धन्यवाद.